आणि लास्टचा ब्लॉग मित्रांनो तुम्ही पाहिला असेल, थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली रातच्या ब्लॉग मध्ये पण. म्हणजे प्रत्येक वेळेस ते छत्तीसगड मध्ये आलं ना का त्यांना काय बाहेरची गाडी दिसली का असं त्यांच्या अंगात काय सण झाल्यासारखं होतं, काय कळत नाही. आता येताना पण तेवढंच झालं, पण थोडक्यात नाही बावलं. आता बघू जाताना काय म्हणतात एक्झिटला. त्यामुळे ते काय होतं माहितीये का मित्रांनो, ते डोक्यात राहून जातं नाही का. प्रत्येक वेळेस यायला हे काही ना काही कांड करतात आणि मग तो तेवढाच एक कॉन्ट्रोवर्सीचा पॉइंट तयार होतो. तो किराए से क्या मतलब नहीं देगा, नहीं जाते टाइम दिए तो ना आते टाइम दिए थे. हाँ तो नहीं दिया था, वही बता रहा हूँ. अरे दिया नहीं था, वही तो बोल रहे. नाटक मत कर, जल्दी कर. नाटक वाली बात नहीं, प्यार से बात करो. हाँ सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. धनबाद ते हैदराबादच्या आपल्या सिरीजचा पार्ट 2 चाललाय आणि आज आपण रायपूरच्या अलीकडे 150 किलोमीटर पर्यंत प्रवास कव्हर करून घेतलाय. कारण सकाळी उठलो 6 वाजता आणि तिथून पुढे जो काही प्रवास केला तर तो टोटली सिंगल डबल रोडने प्रवास करण्यासारखा होता, म्हणून तो उरकून घेतला. आणि आता जस्ट फ्रेश व्हायला थांबलो होतो. बोललो ब्लॉगची सुरुवात पण करायला पाहिजे, कारण भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. म्हणजे बराचसा निसर्ग आपण कव्हर केला. त्यानंतर म्हणजे चालूच मी जस्ट व्हिडिओ क्लिप्स एन्जॉय करत त्यानंतर घाट एन्जॉय केला, नदीचे मोठे पात्र एन्जॉय केली. त्यानंतर मध्येच रात्री झालेले 2 ऍक्सिडेंट पण पाहिले. जरा थोडं वाईट वाटलं त्यावेळेस, कारण अंधाराचा प्रवास करणं किती घातक असतंय. तरी आपण 11, 11:30, 12च्या आसपासच झोपलो होतो. सकाळी 6 वाजेपर्यंत मस्त अशी झोप कव्हर करून घेतली आणि बोललो मग सकाळी उठल्यानंतर जर्नी कव्हर करायची. तर अजूनही मित्रांनो आपला 900 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि जो की असेल रायपूर, त्यानंतर नागपूर किंवा चंद्रपूर वरतून आपण सरळ हैदराबादकडे निघणार आहे. असा आपला राहिलेला प्रवास आहे. तो पण मस्त असा एन्जॉय करायचा आहे आणि कुठेतरी आंघोळीला थांबायचं आहे, कारण फ्रेश वाटत नाही आणि तिकडे 2-3 दिवस आंघोळ करायला भेटली नाही. त्यामुळं बोलू चला एकदा मस्तपैकी फ्रेश मूड झाल्यानंतरच मस्त आपल्याला ब्लॉग सुरू करता येईल. तर आता आपण थोडा बायपासच्याच रोडने चाललेलो आहे. म्हणजे मेन विलासपूर पण भरपूर लांब राहिलं. तिकडून आपल्याला टोल वगैरे खर्च आहे. आता ह्या रोडने जर आलो ना तर इकडं टोल खर्च लागत नाही. म्हणजे मला एक सिंगल टोल लागला असेल तेवढाच एक छोटा टोल होता. आणि बॉर्डर क्रॉस केल्यापासून हा टोटली मित्रांनो वेगळा रोड आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पत्थलगड वरतून जो रोड येतो ना, पत्थलगड वरतून रामगडच्या रोडला निघालं ना, रामगडच्या रोडवरतून परत एक राईट मारायचा आणि तो आपल्याला हा रोड घेऊन येतो. आणि हा विलासपूरला पण जात नाही. विलासपूरच्या बाजूनेच आपण हा रस्ता कव्हर करू शकतो. शिवनारायण वरतून एक 150 किलोमीटरच्या आसपास रायपूर राहते आणि एक 350च्या आसपास आपल्याला नागपूर राहते. आणि मग तिथून पुढं टापोटाप रोड लागतो. तर बराच प्रवास कव्हर करून घेतला आणि मस्त अशी एन्जॉय करण्यासारखी जर्नी होती. त्यामुळं बोलो थोडं सिनेमॅटिक टाईपमध्येच हे जर्नी एन्जॉय करायची. तर चला इथून पुढची जर्नी मित्रांनो कंटिन्यू करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. मस्तपैकी जर्नी एन्जॉय करा आणि आपले एपिसोड कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. वेलकम टू रायपूर. कसा आहे रोड? शहरातले रस्ते काय सुधारत नाही, गावाखेड्यातले रस्ते सुधारले. अरे बाप, बेकार आहे बेकार. त्या तिथून राईट घ्यायचा आपल्याला. त्या ट्रक नाही घातला तिथून राईट. पहिले याच्या पुढे निघू द्या. हा लईच ताप देतोय आपल्याला.
तर आपल्या ढाब्यावरती थांबलं मित्रांनो, समोरच आपला ढाबा म्हणून आहे. तिथं हौद दिसला तेव्हा तिकडं. आता मस्तपैकी आंघोळ करू, उरकून घेऊ. कंटाळा आलाय, 3 दिवसाचा स्थान, अंगातला शीन ताण सगळा काढतो. कपडे पण धुवायचे राहिले ते पण धुवून घेतो. तर या मित्रांनो, मस्तपैकी आजचा राईस आणि छोले, कांदा पण दिलाय. चला मस्तपैकी जेवायचंय. राशीत आंघोळ केल्यानंतर धनबादला 3 दिवस आंघोळ झाली नाही, त्यामुळं पहिले आजची आंघोळ गरजेची होती. कपडे पण धुवून घेतले, पूजा पण उरकली. आता मस्तपैकी जेवण उरकू आणि मग पुढचा प्रवास करू. चल भेटूया जेवल्यानंतर. दादा नमक देतो. उरकलंय मित्रांनो आपलं मस्त असं जेवण. कपडे घेऊ काढून वाळत. 2 3 आणि 4, बाकी तिकडं गाडीकडं. कपडे वाळण्यासाठी मस्तपैकी डबल जेवणाचा ब्रेक केला. नाही तर मगाशी निघाल्यानंतर आहे ना, चाट मसाला इकडं समोसा चाट भेटतो मस्त असा, तो खाला होता. आणि हे पण खाल्लं का, पाणीपुरीची प्लेट ती पण भेटली. पाणीपुरी चाट ते पण भारी. 250 किलोमीटर राहिले बॉर्डर, म्हणजे महाराष्ट्राची छत्तीसगडची हद्द. असा काहीसा गाडीचा लुक सध्याच्या कंडिशनला. अगरबत्ती लावली होती, गाडी पण मस्त पुसून घेतली होती, थोडं पाणी मारलं होतं. कशी वाटते, चकाचक नाही? एकच नंबर. थंबनेल साठी एक फोटो घेऊ. ओकेच. तर मस्त असं मित्रांनो आपण जेवण उरकलंय आणि निघालोय. फक्त 90 रुपयात चना राईस खाला. आणि आता इथं काय, बलोदा बाजार 31 किलोमीटर. बलोदा बाजार पर्यंत तर आपल्याला स्ट्रेटच रोड आहे, आणि मग तिथून घ्यायचं आहे लेफ्ट. आणि जास्तीत जास्त आता इकडून रिटर्नचा असल्यामुळे आहे ना मित्रांनो, इकडून आपल्याला जास्त काय अपेक्षित असं भाडं भेटत नाही. आपल्याला खर्च असं भाडं भेटतं. मग त्यातही 2 पैसे वाचवायचे म्हटल्यावरती मग हे सगळे शॉर्टकट ट्राय करायला लागतात. आणि आपण 2-3 शॉर्टकट ट्राय केलेत. म्हणजे पत्थलगडच्या वरच्या साईडने पण गेलोय, आणि पत्थलगडच्या आता येताना आता रामगडच्या रोडने परत बाहेरून आला. आणि बिलासपूरच्या बायपासला मजबूत असा टोल आहे. 3 टोल नाके आहेत तिथं. त्यामुळं हा रोड ट्राय केला बलोदा बाजारचा, कारण इकडून टोलच नाहीये. आणि रस्ता पाहिला आता असं चांगलाच रोड आहे, मस्त असा. थोडा बाहेरून जातो, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इकडून पण येऊ शकताय. कसडोलची सीमा समाप्त. आणि हे बघा आता हे विशाल असं महानदीचं पात्र केवढंही, आणि जर भरून चालल्यावर कसं वाटत असं. हा एकच नंबर की नाही. पाणी फक्त भरलं पाहिजे याच्यात, प्रलय आल्यासारखं दिसल. प्रलय. इकडल्या साईडला कपडे असल्यामुळं काय दिसणार नाही. इकडे बघा कसलं वाटतंय, खतरनाक की नाही. आणि लाजचा ब्लॉग मित्रांनो तुम्ही पाहिला असेल, थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली रातच्या ब्लॉग मध्ये पण. म्हणजे प्रत्येक वेळेस ते छत्तीसगड मध्ये आलं ना का, त्यांना काय बाहेरची गाडी दिसली का असं त्यांच्या अंगात काय सण झाल्यासारखं होतं, काय कळत नाही. कारण थोडीच कॉन्ट्रोवर्सी झाली. म्हणजे काय भांडणं वगैरे नाही किंवा अरे नाही, त्याला जरा प्रेमाने त्याच्या पद्धतीने त्याला समजवल्यामुळे ते कालच्या लाजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल. आपण निघालो बिगर एंट्री देता. आता रायपूरमध्ये सापडला तर सापडला, दिवसा नाही जास्त दंगवत बरं का, पण रात्रीचे त्यांच्या असं वाटतंय की त्या शिपायाच्या अंगात कमिशनर येऊन बसतो की काय. कारण साहेब राहतो खुर्चीवरती बसलेला, आणि हा त्यांचा कार्यकर्ताच फडफड करीत असतो. तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिलं ना समजून जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्तीसगडमध्ये मित्रांनो आपण एकदा चेन्नईवरतून रायपूरची ट्रिप घेऊन आलो होतो बरेच वर्ष, त्याचा पण ब्लॉग आहे. आणि तिकडून येताना ना 2-3 वेळा बॉर्डर क्रॉसिंग होते, दंतेवाडा सुकमा त्या साईडने येताना.
नक्षलवादी एरिया आहे तो पूर्ण तिकडे. आता कमी झालं बऱ्या प्रमाणात, बट तो त्या टायमिंगला तिथे गाडी जाळली होती. आपली गाडी रात्री थांबवली होती. नो एंट्री करून टाकतात, म्हणजे रात्रीच्या काय काय एरियामधून ते घुसून देत नाही. सुकमाच्या तिथं त्या परिसरामध्ये त्याला आता बराच टाइम झाला, 1-1.5 वर्ष होऊन गेला असेल त्यावेळेचा तो काळ. आपण पण रात्री थांबलो होतो, सकाळी परत उठून पहाटे निघालो. मी बरंचसं कव्हर केलंय नाही का तिथं, त्यांचे स्मारक वगैरे किंवा मग ते पुढं ते सगळे काँग्रेसचे अधिकारी वगैरे मारले होते ते चालू रस्त्याने ते दिसून येतं मधल्या रोडनी येताना, विजयवाड्याच्या रोडनी पुढे निघाल्यानंतर. तर तो पण एक छत्तीसगडचा एक बॅड एक्सपिरियन्स. आणि पाहिलं तर आहे ना, फक्त 20% यांच्याकडे शहर आहेत जी डेव्हलप आहेत. बाकी टोटली आदिवासी, मागासवर्गीय आणि असं ग्रामीण इलाका म्हणतो ना तसा इलाका आहे. पूर्ण डेव्हलप नाही छत्तीसगड. म्हणूनच हे ठराविक शहरं सोडली ना तर डेव्हलप नाही. आणि मधून सेंट्रल हायवे जातो ना, मुंबई कलकत्ता हायवे, मग ते त्यांना माहिती आहे सगळ्या गाड्यांना इकडून तिकडे जायचंय म्हटल्यावरती वसुलीसाठी एक साधन. मग जे दणक्याला होतात सेंट्रल दारून नुसतं त्या हायवेला लुटायला, जिथं आपण तिथं तुमच्या मागच लागणार 100, 200, 300 जे मागन ते. फक्त तुम्हाला तिथं बोलता आलं पाहिजे आणि निभावता आलं पाहिजे. आता कारण आपली प्रत्येक ट्रिपला काही ना काही कॉन्ट्रोवर्सी तिकडे होतच असते. आता येताना पण तेवढंच झालं, पण थोडक्यात निभावलं. आता बघू जाताना काय म्हणतात एक्झिटला. त्यामुळे ते काय होतं माहितीये का मित्रांनो, ते डोक्यात राहून जातं नाही का. प्रत्येक वेळेस यायला हे काही ना काही कांड करतात आणि मग तो तेवढाच एक कॉन्ट्रोवर्सीचा पॉइंट तयार होतो. कंटेंट भेटतो थोडक्यात आपल्याला, मग तो फक्त मग त्याच्यावरती फोकस करायचा. मग बाकी साऱ्या गोष्टी डोक्यातून निघून जातात. गाडी चालवताना मग बाकी आपण जो विचार करत असतो, जिथं काय गेल्यानंतर बघणं किंवा काय दाखवणार असतं काय कॅच करणं, मग त्या सगळ्या गोष्टींचा मूड ऑफ होऊन जातो. बाकी आता काय बघू पुढं. छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचू. एक 70-80 किलोमीटर राहिलेला प्रवास आहे, तेवढा कव्हर करून घेऊ. आणि मग तिथून पुढे आपला मग हायवे पकडायचा सरळ सणासन. हे बघा ते पुढून एवढा मोठा हायवा येतोय, पण तरी पण कारवाल्यांना दम पडत नाही. आता आपल्या पुढे चालले 2 मस्त असे ट्रेलर, त्यामुळे आपण सावकाशच चाललो होतो, पण बाबा कारवाल्यांना दमच पडत नाही. तर बरोबर 5 वाजलेत मित्रांनो, आपण थांबलो होतो इथं दशरथ ढाब्यावरती. शेजारी ढाबा आहे, मस्तपैकी चहा घेतला. MH15 नाशिककर पुढे गेलते फिरायला, मोकळेच चालले राव. नमस्कार. 6:45चा टायमिंग झालाय, त्यामुळे आता काय ट्रॅफिक बऱ्यापैकी लागणार आहे आपल्याला. हळूहळू कव्हर करायचं. आणि इकडं विचित्र प्रकार आहे, 2 व्हीलर आणि कारवाल्यांना इकडं ना सुमार नाही, कशी आडवी तिडवी घालतात. आणि बरं नियम पाळायचे ते बाहेरच्या गाड्यांनी, त्यांच्याकडून एंट्र्या वसूल करायच्या, पण इथल्या लोकल गाड्यावाल्यांनी कशा गाड्या चालवायच्या त्याला कोण रोखणार नाही, विचारणार नाही. म्हणजे असं आहे हे छत्तीसगड. लय विचित्र प्रकार आहे यांचा, लय विचित्र. आणि ह्याच हायवेला तुम्हाला बरेच सापडतील. अजून तर आपल्याला काही सापडले नाही, आपल्याला बॉर्डरला सापडतील. तर बघू पुढं ट्रॅफिक दाखवतंय. रायपूर तर सोडून निघालो पुढं, आता बघू पुढं जे काय होईल ते पुढचं पुढं. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, हा जो तरकारीवाला आहे ना, हा गोंधळ घालणार. कसा गोंधळ घालणार माहिती आहे का? हा पैसे देऊन निघण्याचा प्रयत्न करणार, मी गॅरंटेड सांगतो. एमटी जरी चाललाय ना, आता आपण तर काय त्याला परत ते मेकॅनिकल शिकवण्याचा प्रयत्न करूच, पण हे गोंधळ घालणार, हे फिक्स आहे. चला बघूया. बोलो जी बोलो चाचा जी, चाचा जी बोलिए. सीआरपीएफ का सामान है, सीआरपीएफ का. अरे एंट्री पे भी नहीं लगा, एग्जिट पे भी नहीं है उसका पैसा. एंट्री लगेगा ना? नहीं लगेगा ना. क्यों नहीं लगेगा? इसको नहीं लगता है ना. इसको नहीं लगेगा, ये गाड़ी को. सरकारी गाड़ी, तेरा सरकारी सामान है. तो गाड़ी किसका है? गाड़ी मेरा है. हाँ, तो किराए पे चला रहा है. तो किराए से क्या मतलब देगा? नहीं देगा ना. जाते टाइम दिए तो ना, आते टाइम दिए थे. हाँ तो नहीं दिया था, वही बता रहा हूँ. अरे दिया नहीं था, वही तो बोल रहे हैं. नाटक मत कर, जल्दी कर. नाटक वाली बात नहीं, प्यार से बात करो. हाँ ठीक है, साइड में लगा दो, पर नाटक वाली बात. अच्छा हाँ लगा रहा हूँ.
आज पण मित्रांनो आपण विदाऊट एंट्री देताच चिचोला बॉर्डर वरतून निघालोय. आता तुम्हाला नीट स्टोरी सांगतो. त्या अंकल बरोबर भांडताना तिथे तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर मग तिथून झाल्यानंतर मी गेलो त्या काउंटरला. त्या काउंटर वरती जिथं कॅबिन मध्ये 4 जण बसलेले होते. तर त्याला पेपर दाखवले. मला मेकॅनिकल लागत नाही. त्याला ते पण सांगितलं याचं CRPFचं मटेरियल आहे. नाही बोला आतूनच घाल गाडी. बोला तुम्ही कशाला इथं बसलेत मग आतून गाडी घालायची असेल तर मग तुम्ही पहिले 100च्या एंट्र्या का मागताय हे पण बोललो. बरं ठीक आहे. मग मी सोमनाथ भाऊंना फोन लावला. तिथून सोमनाथ भाऊंशी पण बोलणं झालं. मग मी घातली गाडी आतमध्ये गेलो. काउंटर वरती गेलो. टिपी दाखवला. सगळ्या गोष्टी परत रिपीट केल्या. त्याच्याने त्यांनी एक चिठ्ठी दिली मला ही चिठ्ठी दे. 100 रुपये मागितले. बोला मटेरियल CRPFचं आहे कुछ नाही मिलेगा. मग ती चिठ्ठी घेतली बाहेर काउंटरला आणून परत दिली आणि मग पुढे निघालो. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही जर यांना वाकले ना तर हे तुम्हाला वाकवणार आणि तुम्ही जर यांना भिडले ना तर हे तुम्हाला काहीही करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त भिडायची तयारी ठेवा. तुम्ही तिथून निभावून निघणार. असा काहीसा छत्तीसगडच्या बॉर्डरचा सीन आहे सध्या तरी. म्हणजे तिथं तुम्ही वाकू नका. तुम्ही आरामात जाताय. म्हणजे ह्या वेळेस छत्तीसगडमध्ये आपण 1 रुपयाही जाताना पण एंट्री दिली नाही. येताना सुद्धा 1 रुपयाही एंट्री दिलेली नाहीये. त्यामुळे मित्रांनो थोडी डेअरिंग करा. मोबाईल हातात ठेवा. डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. बिंदास भिडा. काही होत नाही. मस्त असं पान पण खाल्लं मित्रांनो आपण आणि लगेच थांबलो. चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ही थोडी फास्ट जर्नी चालू आहे त्यामुळं जास्त काही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जे जे महत्वाचं आहे ते कव्हर करू. कारण लय मोठी आणि लय डिले सिरीज झालेली आहे त्यामुळं पटापट ही संपून घ्यायची. चला भेटूया सकाळी. शेवटचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये आपल्याला हैदराबादची जर्नी कव्हर करायची आणि टोटली गडचिरोलीचा परिसर असणार आहे. त्यामुळं नवीन रूट असणार आहे तर नक्की बघा. चला भेटतो सकाळी. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.